आज मी करते भोपळी मिरची आणि बटाट्याची भाजी। तर बिया काढलेली भोपळी मिरची आणि 2 बटाटे, बटाट्यांच्या आधी काचऱ्या करून घेऊयात आणि त्या छान पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। नंतर भोपळी मिरची चौकोनी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। भोपळी मिरचीची मागची पुढची सगळी देठं काढून बिया काढून त्या स्वच्छ केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे नुसती भोपळी मिरची पटापट सकाळी घेऊन चिरायला सोपी जाते। आता फोडणीची तयारी। फोडणीमध्ये तेल गरम झालं की नेहमीप्रमाणे मोहरी, जिरं, हिंग आणि हळद, त्याशिवाय कढीपत्ता असं घालून फोडणी दिली आणि बटाटे छान परतवून घेतले। बटाटे लालसर रंगाचे होईपर्यंत छान परतवून घेतलेत आणि मग त्यात भोपळी मिरची घातलेली आहे। भोपळी मिरची टॉस करून घेतली, वरनं थोडंसं मीठ घातलं म्हणजे लवकर भाजी शिजते। आता ही परतवत ठेवायची आहे आणि ती छान शिजेपर्यंत 2-3 वेळा तिला टॉस करत राहायचं आहे। काळजी घ्यायची की भोपळी मिरची खाली अजिबात लागणार नाही, म्हणून गॅस पूर्ण वेळ कमी आचेवर ठेवायचा आहे। आता यामध्ये साखर आणि दाण्याचा कूट मी घालून घेतलेला आहे आणि आपली भाजी तयार। खमंग काकडी बघूया आता। त्यासाठी काल मी जी तुम्हाला किसणी दाखवली त्यावर काकडी किसून घेत आहे। काकडी कधी उभी धरायची नाही, आडवी धरून किसायची, म्हणजे ती छान किसली जाते। आता अशाच प्रकारे दोन्ही काकड्या मी किसून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी आपण काकडी जशी चोचवतो वेळीवर त्याप्रमाणे या काकडीचे पीसेस झालेले आहेत। आता यातलं पाणी मी काढून घेते जेणेकरून पानात वाढल्यावर ती वाहत बाहेर येणार नाही। त्यामुळे पूर्णपणे काकडीचं पाणी काढून घेतलं आहे। हे पाणी पिऊ शकतो आपण किंवा मग चेहऱ्याला लावायला वापरू शकतो। आता यामध्ये मी साखर, मीठ, दाण्याचा कूट थोडासा किंवा थोडेसे दाणे तळून तुम्ही घालू शकता। त्यानंतर खवलेलं खोबरं, स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घातलेली कोथिंबीर आणि नंतर फोडणीसाठी तेल गरम करून त्यात बारीक मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत। कढीपत्ता आणि जिरं, हिंग याची फोडणी दिलेली आहे आणि ती फोडणी आता मी याच्यावर घालणार आहे। असं करून पूर्ण काकडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, टॉस करून घ्यायची आहे आणि आपली खमंग काकडी तयार। ज्यांना दह्याबरोबर खायची आहे ते ह्याच्यावरून थोडंसं दही घालून खाऊ शकतात।